ओम नमः शिवाय. नमस्कार श्रोते हो. आज आपण कथा पाहणार आहोत. महाशिवरात्रीला जागरण का केले जाते. कधी काळी स्वर्गलोकात देव, ऋषी आणि महात्मे यांचे एक अद्भुत संमेलन भरले होते. या संमेलनात महर्षी भृगूंनी पृथ्वीवरील मानवांचे दुःख देवांना सांगितले. हे देवाधिदेव, पृथ्वीवरील लोक पाप आणि मोहाच्या जाळ्यात अडकले आहेत. त्यांना मुक्ती मिळावी, त्यांच्या आत्म्याचे शुद्धीकरण व्हावे, यासाठी काहीतरी विशेष उपाय करावा लागेल. हे ऐकून भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव विचार करू लागले. त्यावेळी देवी गंगा शांतपणे सर्व ऐकत होती. ती स्वर्गात सुखी होती, परंतु पृथ्वीवर जाण्याची तिला भीती वाटत होती. पृथ्वीवर गेल्यावर मी पापी लोकांच्या स्पर्शाने अपवित्र होईन, माझे निर्मळत्व नष्ट होईल, असा तिचा विचार होता. त्याचवेळी पृथ्वीवर राजा भगीरथ आपल्या पूर्वजांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करत होता. त्याचे पूर्वज कपिल मुनींच्या शापामुळे जळून खाक झाले होते. त्याच्या आत्म्यांना मोक्ष मिळावा म्हणून त्याने हजारो वर्ष तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगा पृथ्वीवर पाठवण्याचे मान्य केले. परंतु गंगा पृथ्वीवर आल्यावर तिच्या वेगाने संपूर्ण सृष्टी उद्ध्वस्त होऊ शकली असती, म्हणून भगवान शंकरांनी तिचा प्रवाह आपल्या जटांमध्ये अडवून धरला आणि नंतर तिचा प्रवाह सौम्य करून पृथ्वीवर सोडला. गंगा आपल्या विशाल लाटांमध्ये पृथ्वीच्या भूमीला स्पर्श करू लागली. परंतु गंगा अस्वस्थ होती की लोक त्यांच्या पापांसाठी तिच्यावर विसंबून राहतील आणि सतत तिला अपवित्र करीत राहतील. देवानी गंगेच्या मनातील शंका ओळखली आणि तिला उत्तर दिले, दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरेल. त्यावेळी महान संत, ऋषीमुनी, तपस्वी, साधू तुझ्या तीरावर येतील आणि ते तुझ्या पाण्यात स्नान करतील. तेव्हा त्यांच्या तपश्चर्येचे तेज तुला अर्पण करतील आणि त्यांच्या पुण्याने तू पुन्हा पवित्र होशील. गंगा भावूक झाली. ती म्हणाली, जर हे सत्य असेल, प्रत्येक जीवाला शुद्ध करीन. गंगेच्या या प्रतिज्ञेनंतर समुद्रमंथनाच्या वेळी अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले. कुंभमेळ्याची कथा समुद्रमंथनाशी निगडीत आहे. असे सांगितले जाते की एकदा महर्षी दुर्वास त्यांच्या शापामुळे इंद्र आणि अन्य देव शक्तिहीन झाले होते. त्यावेळी राक्षसांनी आक्रमण करून देवांना पराभूत केले आणि स्वर्गावर ताबा मिळवला. मग सर्व देवदेवता भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळी विष्णूंनी देवांना राक्षसांसह समुद्रमंथन करून त्यातून अमृत बाहेर काढण्यासाठी सल्ला दिला. यानुसार सर्व देवदेवता राक्षसांसोबत अमृत बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करू लागले. समुद्रमंथनातून अमृत बाहेर येताच देवांच्या सांगण्यावरून इंद्राचा मुलगा जयंत अमृत कलश घेऊन आकाशमार्गाने पळून गेला. अमृत मिळवण्यासाठी राक्षसांनी जयंतचा पाठलाग सुरू केला. कठोर परिश्रमानंतर त्यांनी जयंतला पकडले आणि अमृत कलशाचा ताबा मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांमध्ये 12 दिवस भयंकर युद्ध झाले. समुद्रमंथनातून निघालेल्या कलशातील अमृताचे काही थेंब हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या ठिकाणी पडले. त्यामुळे दर 3 वर्षांनी या 4 पैकी एका ठिकाणी कुंभमेळा भरतो. महाशिवरात्री ही भगवान शंकर आणि देवी पार्वती यांच्या विवाहाची रात्र मानली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचे पवित्र मिलन झाले. त्यांच्या विवाहाच्या निमित्ताने भक्त संपूर्ण रात्र जागरण करून आनंद व्यक्त करतात आणि प्रभूची आराधना करतात. समुद्रमंथनाच्या वेळी अमृतासोबत विष देखील निघाले होते. हे विष इतके घातक होते की संपूर्ण सृष्टी नष्ट होण्याची शक्यता होती. तेव्हा भगवान शंकरांनी हे संपूर्ण विष आपल्या कंठात धरले आणि संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. तिथपासून त्यांना नीळकंठ म्हणून ओळखले जाऊ लागले. यावेळी संपूर्ण देव, दानव, ऋषी, मुनी रात्रभर जागरण करून भगवान शंकरांचे स्मरण करतात. त्यांची सेवा केली जेणेकरून ते सुरक्षित राहावेत, म्हणून महाशिवरात्रीच्या रात्री भक्त भगवान शिवांसाठी जागरण करतात. महाशिवरात्रीच्या रात्री पृथ्वीवरील ऊर्जा आणि ब्रह्मांडातील शक्ती अत्यंत अनुकूल असतात. या रात्री केलेले ध्यान, जप आणि साधना अधिक प्रभावी ठरतात. त्यामुळे साधकाला ईश्वर तत्वाशी जोडण्यास मदत होते. शिवतत्वाचे अधिक लाभ मिळवण्यासाठी महाशिवरात्रीला रात्रभर जागून बसावे, असे संत महात्मा सांगतात. मेरुदंड म्हणजेच पाठीचा कणा सरळ ठेवल्यास शरीरातील प्राणशक्ती योग्य प्रकारे वाहते आणि मानसिक शांतता व आध्यात्मिक उन्नती होते. महाशिवरात्रीचे जागरण हे केवळ एक परंपरा नाही, तर त्यामागे एक गूढ आध्यात्मिक आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. या रात्री जागरण करणे, जागे राहणे म्हणजे केवळ शरीराने नाही, तर मनाने आणि आत्म्यानेही जागृत राहणे.
त्यामुळे महाशिवरात्रीला जागरण केल्याने भक्ताचे मन, शरीर, आत्मा या तिघांचीही शुद्धीकरण होते आणि त्याला मोक्षप्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.